नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवूया गव्हाच्या पिठापासून तयार केलेले समोसे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे जिरे, मोहरी, हळद, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि आले, लसूण, मिरची, कोथिंबीर याचं वाटण. आणि उकडून घ्यायचं आहे बटाटा आणि वाटाणा आणि ओवा, गव्हाचं पीठ आणि थोडंसं तेल. आता आपण पीठ तयार करायला घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यात थोडासा ओवा चोळून टाकायचं आहे, तेल टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव झाल्यानंतर ते भिजत ठेवायचं आहे. नंतर कढईमध्ये आपण भाजी करून घेऊया. त्याच्यात तेल टाकून फोडणी द्यायची आहे. जिरे, मोहरी, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तो तांबूस होईपर्यंत परतायचा आहे. नंतर त्याच्यात आपण आले लसणाचा मसाला केलेला त्याच्यात टाकायचा, हिरव्या मिरचीचा, तो चांगला परतून घ्यायचा आहे. उकडलेला घेतलेला वाटाणा टाकायचा आहे आणि उकडलेला बटाटा आहे तो असा बारीक करून त्याच्यात टाकायचं आहे. वरून कोथिंबीर टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकून एकसारखं परतून घ्यायचं आहे. आता आपण भाजी तयार आहे. आता आपण भिजवलेलं पीठ लाटायचं आहे. गोल झाल्यानंतर मधून त्याचे 2 भाग करून त्याला समोसाचा आकार द्यायचा आहे. भाजी घालून समोसाचा आकार झाल्यानंतर कढईमध्ये तळायला घ्यायचं आहे. छानपैकी तळल्यानंतर ते पलटून घ्यायचं आहे, तळून काढायचं आहे. समोसाबरोबर ते आता टोमॅटोच्या सॉसबरोबर खायला घ्यायचं आहे. खूप चविष्ट असं पौष्टिक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.